कचोरी कोण खाणार आहे? आम्ही खाणार. मी खाणार. तुम्ही दोघं बघून घ्या बाबा तुमचं काय ते. हे घ्या. सॉरीताई, खूप छान झाली कचोरी. हो की नाही अभि? असावरीताई, मला पण शिकव ना ग. नाहीतर हा, तू कधी यांना शिकवणार असशील ना तर मी पण येईन हा डेमो बघायला. ते संपले, देऊ का अजून? मी आवरून ठेवते ना सगळं. मी काही मदत करू का? सावकाश. हो. मी पुस्तक ते खायचंय मला. अजून एक विचारायचं होतं, या सीझनला तरी मिळतील का आबोलीची फुलं? छान झाली आणि कचोरी. तुझ्या आईच्या हाताला बाकी चव आहे. हा, एकदा तिची सवय लागली ना की सारखं तिच्याकडेच यावंसं वाटतं. हे मला कशाला सांगतेस? हो ना, उगीच तुला कशाला सांगतेय? तुला सगळं दिसतंय की. म्हणजे त्या दिवशी आजोबांनी बाहेरचा तंबू तोडला, पण असावं ताईच्या मनात घर करून ठेवलंय या राजेंनी. ते कसं तोडणार? त्या दिवशी इतका अपमान झाला त्याचा, आणि आज तुमच्या घरात बसून मस्त कचोरी खातोय. आणि आजोबाई तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतायत. ते कचोरीतच अडकलेत. म्हणून म्हटलं, तुझ्या आईच्या हातामध्ये जादू आहे बघ. उद्या तो राजे तिच्याशी लग्न करूनही टाकेल आणि तेव्हाही आजोबांचं काहीही चालणार नाही. नको चालू ते. तुझं काय जातंय? तू कशाला उगाच इंटरेस्ट घेते का? कचोरी खाऊन झाली असेल तर निघ. हां, हो, खाऊन झाल्यावर जाणारच आहे मी. समोर दिसलं, विषय निघाला म्हणून बोलले. हे बघ सोहम, मला तुझ्यासारखं कधी असं कधी तसं वागता येत नाही. असावरी त्याचं जे काही चाललंय ना ते मला तेव्हाही पटलं नव्हतं, आत्ताही पटत नाही. तिचं आणि अभिजित राजेचं लग्न झालेलं मला आवडणार नाही, म्हणून तुला सावध करते. ज्याचं करावं भलं तो कचोरी खाण्यात बिझी आहे. मग काय आता इथे तमाशा करू? ते शुभ्राला बर्थडे विश करायला आलेत. अरे बहाणा काहीही असो,
आले तासावरी ताईसाठीच ना. आणि एवढं करण्या इतका तू धुतखोळा नक्कीच नाहीयेस. आणि तसं असेल ना तर कचोली खा हा बबड्या. आता बघच मी काय करते ते. प्रज्ञा, तू दार का लावलंस? पाय मुरगळलाय. अँकल चेक करायला आले होते. आई ग, आई ग, हळू, सावकाश. आई ग, आई ग. अभि, किती दिवसांनी भेटताय तुम्ही. आजकाल तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळच नसतो. मी खरं तर तुम्हाला म्हणणार होते माझ्याबरोबर माझ्या घरी चला. या मिडल क्लास लोकांनी आतापर्यंत काय कमी अपमान केलाय का तुमचा. कशाला उगीच त्यांच्यावर आपला वेळ खर्च करता तुम्ही. शुभ्राचा वाढदिवस आहे, आपल्याला जे काय बोलायचं असेल ते आपण बाहेर बसून बोलूया. ओके? हो ना, नाहीतर उगीच लोक काय म्हणतील. तुम्ही बसा बाहेर, मी आलेच. ऐको. टेक केअर. यू टेक केअर अभि. माझं काम तर झालंय. आता बघूया तुझी आसावरी तुझ्यावर विश्वास ठेवते की माझ्यावर. आय सॉरी, लागलं नाही ना? नाही, सॉरी. तुम्ही आत. हात धुवायला आलो होतो. आसावरी. लिपस्टिक ठीक आहे ना माझी. आणि केसही बरोबर आहेत ना. सॉरी हा ताई, जे घडलं ना ते अगदी अनपेक्षितपणे घडलं ग. तुझे पाहिलंस ना ते कोणाला सांगू नकोस प्लीज. अभिषेक राजेंचं नाव बाहेर चांगलंय. त्यांच्या आयुष्यातला हा भाग कोणाला कळू देऊ नकोस. आणि मी समजू शकते ग, इतका हँडसम माणूस, आजूबाजूला सतत बायकांचा वावर, त्यात माझ्यासारखी एखादी अट्रॅक्टिव्ह बाई दिसल्यावर. ताई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. माझे चेक शब्दच तुला बोलला नाही. बाबा, अरे वा, म्हातारा आधीच चिडलाय. बरं झालं. सगळ्या कचोटे खाऊन टाकल्या. अरे अरे पण अरे दत्ता, पण तू पण खायच्या होत्यास ना. शुभ्रा, मला याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. याला खूप मित्र झालेत, त्याच्याशी याला बोलू दे. आजोबा आजोबा आहो, ते बोलतायत ना पण तुमच्याशी, मग तुम्ही पण बोला की आता. मला बोलायचंच नाही याच्याशी. याला बाकीचे मित्र आहेत त्यांच्याशी बोलू दे. अरे कोण नवीन मित्र? मला अजून कोणतेही मित्र नाहीत. त्याच्याशी बोलायचं नाहीये मला. मुद्दा माझ्यासमोर बसून राहिला मागापासून. तुझा वाढदिवस आहे, मी काही बोलणार नाही, त्याला माहिती आहे, म्हणून मला चिडवतोय. आजोबा पण ते गप्प तर बसतो ना, ते कुठे चिडवतायत तुम्हाला? तू गप्प बैस, तुला काय कळतं यातलं? आजही सासऱ्याची बाजू घ्यायची सोडून त्याची बाजू घेतेस. जाऊ द्या ना आजोबा, मी यांना घेऊन घरीच जाते. अय्या, माझं कानातलं कुठे गेलं?
आपली मैत्री तू तोडली दत्ता. शुभ्रा, हा माझ्यावर मग आरोप करतोय. बाबा बाबा थांबा, तुम्ही शांत व्हा. उगीच त्रास होईल तुम्हाला बाबा. माझं कानातलं कुठे गेलं? गेला हा उडत, मला फरक पडत नाही. दत्ता अरे ओरडू नको, तुलाच त्रास होईल. मी ओरडणार. दत्ताजी तुम्ही त्रास करून घेऊ नका, शांत व्हा. तू गप्प बस. आमच्या मैत्रीमध्ये पडणार तू कोण? तुझ्यामुळे झालंय सगळं. 60 वर्षाची आमची मैत्री तोडलीस तू. अहो तुटली ना मैत्री आता. आता कशाला त्याच्यावर भांडताय? तुमच्या घरात माझं कानातलं हरवलंय. कुठे गेलं असेल ते? माझं महागातलं कानातलं होतं. तुला स्वतःला सांभाळता येत नाही का? असं कसं हरवलंस तू? बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. आम्ही आहोत ना, आम्ही शोधतो तिचं कानातलं. हा तुम्ही नका काळजी करू. हे शुभ्रा बघ ना जरा कुठे पडलंय ते. अशी कशी का वेंधळी तू? कुठे उभी होतीस? इथेच फिरत होती ती. हो का? मग इथंच पडलं असेल. काय का प्रज्ञा, इतर वेळी तर प्रत्येक गोष्ट सांभाळते स्वतःची, मग आजच तुझं कानातलं कसं पडलं? मला काय माहित. इथे तर दिसत नाहीये ग. अरे हा, मी मगाशी आतल्या खोलीत गेले होते अभिजित राजांबरोबर. तिथे कदाचित पडलं असेल. हा कशाला गेला होता हात? मी हात धुवायला गेलो होतो. ही प्रज्ञा तिथे पाय मुरगळला म्हणून आली होती. पाय मुरगळला? सरळ तर उभी आहे आता ती. आता बरं झालं. हो का? अरे वा, छान. मग आता आज जा आणि स्वतःचं कानातलं शोध. आत? नाही म्हणजे आत पडले असं म्हणालीस ना, म्हणून म्हणते जा. अगं थांब, मी जाऊन बघते ना शुभ्रा. आई थांबा, कशाला? अहो एवढी महागाची वस्तू आहे तिची तिला शोधू द्या. जा ग. हो. सर ते तुमच्या खिशाजवळ काय ते चमकतंय? अय्या, माझं कानातलं. तुझ्या कानातलं त्यांच्याकडे कसं काय आलं? आजोबा ते बघा, आपल्या घरात कानातलं पडलंय असं म्हणत होती ती. केवढा भूर्दंड पडला असता आपल्याला जर तिचं कानातलं मिळालं नसतं तर. आणि अख्ख्या सोसायटीमध्ये कुलकर्ण्यांचं नाव तिने खराब करून टाकलं असतं आता. हो ना आजोबा? कुलकर्ण्यांची बदनामी केली तर मी ला सोडेन का? पांढरी म्हैस, अजागळ. आपल्या वस्तूने आपली नाती आपणच सांभाळायची असतात प्रज्ञा. तिला काय शिकवतेस? तेवढी अक्कल आहे का तिला? आजोबा आपण शिकवत राहायचं, शिकेल तेव्हा शिकेल. मी जातो.
आम्ही मी येतो. शुभ्रा, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. येतो. येतो रे दत्ता. संपली पार्टी. चला निघा आता. निघतेच आहे मी. चल इकडे ये. ऐक ऐक. अरे अरे चाललंय. काय चाललंय तुझं? हा? काय ऐकू? बोल. तुम्ही इथे का आलाय? मी देतो ना पैसे. कधी कधी देणार? किती फोन करायचे तुला? हुंदरासारखा लपून राहतो घरात. आम्ही काही इथं फक्त वाट बघत असेल का तुझी? नाही पण मी पळून थोडी चाललोय यार. ए पळून तर बघ. तांगड्या तोडून हातात देतो की नाही बघ. नाही तसं काही नाही. ऐका एक मिनिट ऐका. घरी जरा कामं होती म्हणून उशीर झाला. मी अरेंज करतो पैसे. गेले 2 महिने तुला फोन करतोय. हा काय प्रत्येक वेळेस कारण देत असतो रे? नाही कारण नाही देत. ऍक्च्युली बायकोचा बर्थडे होता म्हणून जरा खर्च झाला. ए! पण मी म्हणतोय ना 2 दिवसात देतो पैसे. बायकोचे बर्थडे काय करतो हा? आजच्या आज मला पैसे पाहिजेत. आज जर पैसे नाही आले ना तर घरी येऊन राडा घालेन तुझ्या. समजला? काय घरी नको. ऐक मी काय म्हणतो. ऐकून घे. ए, तुझं काय ऐकून घेऊ मी? हा अरे ऐकून घे. हात नको. मला पैसे पाहिजेत आजच्या आज. ऐक मारू नको. ऐक मी. हा काय झालंय? का पैसे मागताय त्याच्याकडे? ए कोण आहे तू आणि आमच्या मॅटर मध्ये काय करतो? सो काय चाललंय? काय प्रकार आहे? ते सर आमचं पर्सनल आहे. हात न लावता बोल. पैसे मिळतात ना तुझे? पैसे नाही मिळाले अजून मला. पैसे कोण तुझा बाप देणार का? हे माझं रेस्टॉरंटचं कार्ड आहे. तिथे येऊन बेटा पैसे घेऊन जा. परत त्याला त्रास द्यायचा नाही. चला. अभिजित राजे. कोण तो? जेवण बनवतो तो शेफ? हाच तो. अरे एवढा मोठा माणूस आहे तुझ्याकडे, मग आमच्याकडनं उधारी कशाला घेतो रे? मी फेडायलाच घेतली होती. तुम्ही अशी घाई करताय. परत नाही घेणार. चला निघा. रेस्टॉरंटला भेटा. चला चला रे. काय फालतू माणसं आहे. नाही अशा लोकांना बिझनेसमध्ये घ्यायलाच नको होतं. मी म्हटलं त्यांचं सुद्धा जरा भलं होईल, पण उलट माझ्यावरच उलटले. नाही मी आता धुतलाच असता एकेकाला, पण तुम्ही आलात म्हणून. ताकदीवर कुस्ती जिंकता येते सोहम. ही अशी मारामारी नाही. अशा माणसांकडे चक्क बंदुकी असतात आणि बंदुकींपासून बचाव करण्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट लागतं, जे आपल्याकडे नाही सैनिकांकडे असतं. आणि मुळात मला कळत नाही सोहम, फायनान्सर्स, बँक्स हे पर्याय असताना या अशा लोकांकडनं पैसे घ्यायचेच कशाला? एनिवेज, आता लक्षात आलंय ना तुझ्या, पुन्हा अशी चूक करू नकोस. चुका माणसांकडूनच होतात ना सर. तुम्ही सुद्धा चुका केल्याच असतील नाही का? बट एनिवेज, थँक्स. सोम्या, हा खाली काय प्रकार चालला होता? खाली काही नाही आजोबा. ते माझे मित्र आले होते. असंच मस्ती करत होतो आम्ही. त्या चप्पल चोरत आहे तुझा मित्र का? नाही, माझे मित्र आले होते. आम्ही मस्ती करत होतो. त्यांना असं वाटलं की आमचं भांडण वगैरे सुरू आहे म्हणून ते मध्ये पडले. आणि मग मित्रांनी अभिजित राजेंना ओळखलं आणि मग ते त्यांनी त्यांचं कार्ड दिलं. हॉटेलवर बोलवलंय त्यांना. तुम्ही बघितलं असाल ना आजोबा ते कार्ड देताना त्यांना. त्यांना मध्ये पडायची काय गरज होती काय माहिती. स्वतःला काय समजतो काय माहिती. ठीक आहे अभिजित राजे असेल आपल्या घरी, पण
इथे शहाणपणा कशाला दाखवायचा ना? तो डोक्यात गेलाय माझ्या. याच्यापेक्षा आम्ही 56 पावसाळे जास्त पाहिलेत. एवढे कळत नाही या कोंबडीच्याला.